महत्त्वाची मोठी बातमी अकोल्याहून समोर येत आहे। ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोला पोलिसांनी मोठी कारवाई। जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 112.9 किलो गांजा जप्त केला आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 55,38,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात मोहम्मद आजम वय 49, मोहम्मद आजम वय 42 वर्ष या दोन्ही आरोपी बेदलपुरा बाळापूर येथील रहिवासी आहेत। बेदलपुरा परिसरात वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एक ट्रक आणि फॉर्च्युनर कारची झडती घेतली। या दोन्ही वाहनामध्ये पांढऱ्या पोत्यामध्ये लपवून ठेवलेला गांजा आढळून आला। आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। अकोला पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थाच्या तस्करीला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ज्वालादीप न्यूज करिता मनीष राऊत, अकोला।